राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांमधील धामणी खोऱ्यात हरित क्रांती घडवणारा धामणी प्रकल्प गेल्या 25 वर्षांपासून अधिक काळ विविध कारणांनी रखडला होता. गेल्या 2 वर्षांपासून या प्रकल्पाचं काम सुरू असून यंदा पहिल्यांदाच प्रकल्पामध्ये 1 टीएमसी पाणी साठवण्यात आलं. धामणी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून प्रकल्पातील अतिरिक्त पाणी जवळच्या हरप नदीपात्रात सोडण्यात आलं. या हरप नदीचं रुंदीकरण करताना ठेकेदार कंपनीकडून खोदाईसाठी भूसुरुंगाचा वापर केला जातो. या स्फोटामुळे मांडवकरवाडी इथल्या काही घरांना तडे गेलेत. जीवाशी खेळ हे का करायला लागल्या? मग मेल्यावर पंचनामा करणार का? माणसांनी किंवा आमच्या विभागमधल्या कार्यकर्त्यांनी माझा हात जोडून विनंती आहे, पालकमंत्र्यांनी सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, आमदार साहेब एक आमचा जीवातला अगदी जीवाचा जीवलग म्हणून असा आम्ही तिची गेली 15 वर्षे आम्ही संघट करतोय, तरीसुद्धा आम्हाला एवढा शब्द देऊन आज सुद्धा आमची अवस्था अशी अगदी टोकाच्या क्षणावर आम्ही मग आमचा पंचनामा कधी प्रशासनाला कधी करायला लावणार? आमचा कार्यकर्ता किंवा आमदार साहेब ह्यो आमची दाद माणूस मेल्यावर पंचनामा करायला अगोदर जित्ता येतो जर बघितलं तर आमच्यासारख्याचं समाधान होईल. आज 15 वर्षे 20 वर्षे त्यांच्याबरोबर कार्यक्षेत्रात राहून काही आम्हीच का काय मागं पडला हेच आमच्या नशिबाला आलेलं आहे. तेव्हा हिची कळकळीची विनंती माझी एवढीच की ह्याला की पाटबंधार खात्याला किंवा आमदार साहेबांशी सुद्धा कळकळीची विनंती आहे. आणि ह्या माझ्या ह्या घराची ही अवस्था बघून पुढची कारवाई लवकर आम्हाला न्याय देणं हे गरजेचं आहे. नाहीतर आमच्या जीवनात ह्या दादा माणसा कुटुंब घेऊन काय करू अशी परिस्थिती आली. स्फोटामुळे तडे गेलेल्या बाळू मांडवकर, वासू कदम, लहू मांडवकर, गणपती मांडवकर यांच्या घरांची पावसामुळे पडझड झाली आहे. मांडवकरवाडी गावाजवळ 110 मीटर ऐवजी 60 मीटर रुंदीकरण करण्यात आलंय. अन्य ठिकाणी 110 मीटरनं रुंदी करण्यात आली आहे. भविष्यात प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर हरप नदीच्या पात्रातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन मांडवकरवाडीमध्ये पाणी घुसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं मांडवकरवाडी इथं सुद्धा नदीपात्राचं 110 मीटरनं रुंदीकरण करावं, तसंच बाधित होणाऱ्या लोकांचं पुनर्वसन करावं अशी मागणी स्थानिकांमधून होतीये.